नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी आपलं चांदीचं पैंजण कसं स्वच्छ आणि निर्मळ करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो बघा, बऱ्याच वेळा आपल्या पायातलं पैंजण हे आपली उष्णता ओढून घेतं चांदी, त्यामुळे काळं मिट्ट होतं। मग तुम्ही कुठल्याही चांदीच्या वस्तू असू द्या, मग तुमच्या घरातला करंडा असू द्या किंवा तुमच्या बोटातली चांदीची अंगठी असू द्या किंवा चांदीचं एखादं भांडं असू द्या किंवा देवासाठी आपण चांदीच्या वस्तू करतो, त्या कोणत्याही वस्तू असू द्या मैत्रिणींनो, अशा पद्धतीनेच तुम्ही घरच्या घरी स्वच्छ निर्मळ करू शकता। त्यासाठी सोनाराकडे जाऊन पॉलिश करून पैसे खर्च करण्याची मैत्रिणींनो काहीही गरज नाही। तुम्ही घरच्या घरी सोपे, साधे आणि सरळ उपाय करू शकता आणि ते उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, खूप सोपा उपाय आहे। आपल्या घरी जे काही साहित्य असतं त्या साहित्यानेच ते पैंजण कसं स्वच्छ करायचं मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, येथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे, त्याच्यावर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि आपल्याला अर्धा तिथं एक ग्लास त्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं आहे। आता मैत्रिणींनो, या पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे। आता पाणी हे उकळलेलं आहे। मैत्रिणींनो, नीट लक्ष देऊन बघा, व्हिडिओ स्किप करू नका। स्किप केलं तर तुम्हाला काहीही समजणार नाही, त्यामुळे फुल व्हिडिओ वॉच करा मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायची आहे मैत्रिणींनो। चहा पावडर टाकल्यानंतर काय टाकायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे। चहा पावडर टाकल्यानंतर आपल्याला आता येथे एक चमचा बेकिंग पावडर म्हणजे बेकिंग सोडा म्हणजे आपल्या घरामध्ये जो खायचा सोडा असतो तो टाकायचा आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने एक चमचा आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। आणि बघा, आता आपल्याला अर्धा लिंबू पूर्णपणे त्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये तर चहा पावडर, लिंबू आणि खायचा सोडा तर असेलच। आपण आपल्या घरातल्या वापरासाठी ते सगळ्या वस्तू घेऊन आलेलंच असतो मैत्रिणींनो, त्यामुळे ह्या वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच मैत्रिणींनो, त्यामुळे पैंजण घासायची काहीही गरज नाही। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं काळमिट्ट झालेलं पैंजण स्वच्छ, निर्मळ आणि बाजारातून नवीन आणल्यासारखं तुम्ही करू शकता मैत्रिणींनो। आणि ते मी प्रत्यक्षात तुम्हाला करून दाखवणार आहे। तर बघा, आपल्या हाताला पोहतं म्हणून चिमट्याच्या साहाय्याने पाणी हलवून घ्यायचं आहे। आता मी टाकणार आहे तुरटीचा खडा। ही तुरटीचा खडा आहे। तुम्ही जर बारीक पावडर करून टाकणार असेल तर टाका, पण तुरटी पाण्यामध्ये लगेच गरम पाण्यामध्ये विरघळती, म्हणून मी अख्खा खडा तुरटीचा त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने आता पूर्णपणे पाण्याला उकळी येऊ द्या। पूर्णपणे ती तुरटी पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला आता एक चमचा व्हील पावडर टाकायचे आहे। आपण कपडे धुण्यासाठी व्हील पावडर तर मैत्रिणींनो घरामध्ये आणतो। अशा पद्धतीने व्हील पावडर टाकल्यानंतर आता हे पैंजण आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने मी आता पूर्णपणे पाणी हलवून घेत आहे। आता हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला ह्या पाण्यामध्ये ते पैंजण ठेवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो आणि सतत हलवत राहायचं आहे। आपण व्हील पावडर टाकल्यामुळे, चहा पावडर टाकल्यामुळे हे पाण्याला असं पाणी वरती येतं, त्याच्यामुळे गॅस बारीक करा की जेणेकरून पूर्णपणे पैंजणची घाण त्या पाण्यामध्ये उतरेल आणि आपलं पैंजण स्वच्छ, निर्मळ आणि नवीन आणल्यासारखं दिसेल मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटं आता होत आलेले आहेत मैत्रिणींनो। तुम्हीही तुमच्या घरी जे काही चांदीच्या वस्तू असतील तर अशा पद्धतीने स्वच्छ, निर्मळ मैत्रिणींनो करू शकता। आता बघा, हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ हे पैंजण ठेवायचं आहे। कमीत कमी 15 मिनिटं तर मैत्रिणींनो ठेवा की जेणेकरून त्यामधली सर्व घाण निघून जाईल आणि आपलं पैंजण नवीन बाजारातून विकत आणल्यासारखे दिसेल मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने आता 10 ते 15 मिनिटं होत आलेले आहेत मैत्रिणींनो। आता ते पैंजण स्वच्छ, निर्मळ कसं दिसणार आहे ते तुम्हाला मी प्रत्यक्षात आता दाखवणारच आहे। तर तुम्ही ही पद्धतीने तुमच्या घरातील पैंजण स्वच्छ, निर्मळ करू शकता मैत्रिणींनो। तर बघा, आता अजूनही पाणी उकळत आहे, पैंजण अजूनही त्यामध्येच आहे। पूर्णपणे आपल्या पैंजणची घाण निघत आहे, पैंजण पांढरं शुभ्र आणि निर्मळ होत आहे मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आता हे पैंजण जे आहे ते तर बघा, आता पूर्णपणे आता मी 15-20 मिनिटं होऊन गेलेले आहेत। मी गॅस बंद केलेला आहे। आता तुम्हाला ते पैंजण मी गार पाण्यामध्ये टाकून दाखवणार आहे।
तर बघा अशा पद्धतीने मी गार पाण्यामध्ये बघू ते शकता पैंजण आता मी टाकून गार पाण्यात घेतलेलं घातलेलं आहे. आहे. आता मी तुम्हाला दाखवणार बघा आहे. आपलं तर पैंजण बघा किती किती चमकत पांढरं आहे शुभ्र मैत्रिणींनो. आणि अशा पद्धतीने तुम्ही चमकणारं तुमच्या आपलं घरामधलं पैंजण पैंजण झालेलं आहे. स्वच्छ तर अशा निर्मळ करू पद्धतीने शकता. तुमच्या घरातील कोणतीही काहीही चांदीची लागत वस्तू नाही तुम्ही मैत्रिणींनो. घरच्या अशा घरी तुम्ही पद्धतीने स्वच्छ पैंजण निर्मळ करू नवीन शकता. तर आणल्यासारखं मैत्रिणींनो हा करू व्हिडिओ शकता तुम्हाला कसा मैत्रिणींनो. वाटला बघा मी असंच मला पैंजण नक्की स्वच्छ कमेंट आणि करून निर्मळ सांगा. केलेलं आहे. आवडल्यास लाईक तुम्ही शेअर बघू आणि शकता सबस्क्राईब आम्ही करा घासलेलं नाही, मैत्रिणींनो. काय असेच नाही. नवनवीन व्हिडिओ आणि हा मी स्वच्छ तुमच्यासाठी पैंजण तुम्हाला आणत जाईन मैत्रिणींनो. तर करून बघा दाखवलेलं मैत्रिणींनो आहे. किती स्वच्छ आणि निर्मळ आपलं पैंजण झालेलं आहे. त्यासाठी वेळ काढून सोनाराकडे जाऊन पैसे खर्च करून पॉलिश करण्याची काहीही गरज नाही मैत्रिणींनो. आपल्या घरातल्या साहित्यानेच आपण हे पैंजण स्वच्छ आणि निर्मळ करू शकतो मैत्रिणींनो. तर बघा मी कोणतंही ब्रश वगैरे वापरला नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.